हॅलो पीपल, कसे आहात? माझ्याकडं चुकून माझा एक परवाचा ब्लॉग डिलीट झाला आहे. प्लीज तुम्ही त्या ब्लॉगला खरंच चांगले व्ह्यूज दिले ते परत द्या. चुकून डिलीट झाला, मला खरंच माहीत नव्हतं मी काय करत होती आणि मध्ये मध्ये रिटाने येत होती, मग चुकून तो डिलीट झाला. मला नाही माहिती कसं जेव्हा घाईमध्ये किंवा कशामध्ये, बट प्लीज मी जो ब्लॉग पुन्हा अपलोड केला आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या. खरंच सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, प्लीज 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 प्लीज. काय तुम्हाला फक्त एक क्लिक करायचं, एक क्लिक. मी असं दिवसभर मेहनत करते आणि मग असं वाटतं अरे यार कोण सबस्क्राईबच नाही करत आहे. असं नका करू. माझी ही जर्नी पहा. तुम्ही पण काहीतरी तुमचं असं करा ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे. पेंटिंग म्हणा, मेहंदी म्हणा, नेल म्हणा, काहीही ज्याच्यामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे. लोक काय म्हणतात याच्याबद्दल अजिबात विचार करू नका, कारण का जेव्हा आपण पुढे जात असतो ना लोकांना खूप त्रास होतो की बाबा हे कसे पुढे जातात, आम्ही कसे नाही. असं अजिबात विचार करू नका. तुम्ही तुमची मेहनत घेत राहा, तुम्हाला तुमचं फळ नक्की मिळेल. जसं मी तुम्हाला मी जॉब पण करते आहे, प्लस माझं लिखाणाचं पण काम चालू आहे. मी माझ्या लिखाणाची लिंक्स इकडे देत नाही आहे, कारण का मला माहीत नाही की तुम्हाला लोकांना आवडेल की नाही. मी मराठीमध्ये रायटिंग करते. खूप छान ॲप आहे ज्याच्यावरती मी लिहिते. जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ॲपची लिंक देईन. ज्या लोकांना इंटरेस्ट आहे प्लीज आणि कमेंट करा. मी पर्सनली तुम्हाला मेसेज करेन, ॲपची लिंक देईन. तुम्ही माझ्या स्टोरीज वाचा, तुम्ही त्याच्यावरती बोलू पण शकता. तुम्हाला काय आवडलं हे पण सांगू शकता, मला मदतही करू शकता मी कसं लिहू शकते ते. त्यामुळे प्लीज तुम्ही पण स्वतःचं असं काहीतरी सुरुवात करा. काहीही जे तुम्हाला आवडेल ते. ज्या लोकांना स्वतःचं असं स्नॅक्सचं दुकान टाकायचं, काहीही करा पण करत राहा. आयुष्यात जगत राहा. काय आपण ना खूप वेळा नैराश्यामध्ये असतो आणि आपलं खरंच कळत नाही ना की काय करावं. की खूप लोक आपल्याला बोलतात काय, म्हणजे टोमणे सगळं आहे. इवन घरातले पण बोलतात, पण त्याच्यामुळे स्वतः असं डिस्ग्रेस होऊ नका. तुम्ही मोटिवेटेड राहा. मोटिवेट म्हणण्यापेक्षा ना मी म्हणलं एक कन्सिस्टन्सी नावाची गोष्ट असते. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कन्सिस्टन्सी असेल ना, तुम्ही आयुष्यात सगळं काही करू शकता. मोटिवेशन एक दिवस तुम्हाला भेटेल, रोज रोज नाही भेटणार. कोण तुम्हाला रोज मोटिवेट करणार नाही आहे. ठीक आहे, तुम्ही अशा मुलांचा विचार करा जे लोक स्पर्धा परीक्षा देतात. ते लोक 3-3 वर्ष एक्झाम देतात, कधी कधी थकतात, पण ते त्यांचा प्रयत्न नाही सोडत. तुम्ही पण तसंच करा. जिद्दी चिकाटी तुमच्या अंगी राहू द्या. काहीतरी करा, काहीतरी. लहान मुलांना शिकवा, काहीही करा, पण आयुष्यात काहीतरी करत राहा. ठीक आहे. आज मी जास्त मोटिवेशन दिलं ना. ठीक आहे. आज आहे 12वीचा पेपर. सो ऑल द बेस्ट. 10चे पण एक्झाम सुरू झाले आहेत, त्याच्यासाठी पण ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा. माझे ब्लॉग नंतर बघा, कमेंट करा, नंतर ना सबस्क्राईब करा. पण सध्या एक्झामवरती लक्ष असू द्या. स्वतःसाठी शिका, दुसऱ्यांसाठी नाही. स्वतःसाठी शिका, स्वतःचं करिअर स्वतः बनवा. स्पेशली मुलींनी कोणावरतीही डिपेंड राहू नका. ना तुमच्या आईवरती, ना भावावरती, बहिणीवरती, वडिलांवरती, कोणावरतीही नाही. इंडिपेंडेंट बना, स्वावलंबी बना. तुम्हाला नाही माहिती ही दुनिया कशी आहे, समजेल हळूहळू. ठीक आहे. इंडिपेंडेंट असलं की तुम्ही स्वतःचे विचार स्वतः घेऊ शकता. स्वतः कमवत असाल तर स्वतः खर्च करू शकता, कोण विचारत नाही. पण हे जर तुम्ही कोणाकडे पैसे मागले ना, तुम्हाला त्या पैशांचा हिशोब द्यावा लागतो. लक्षात राहू द्या. ठीक आहे. ऑल द बेस्ट. हाय गाईज, मी निघाले ऑफिसमधनं. उद्या सुट्टी आहे. ठीक आहे. सो खरंच उद्या सुट्टी आहे. अय्या मी किती ग्लो करायला लागली आहे. मी स्वतःची नजर लावून टाकणार आहे. ठीक आहे. सो मी निघाली आहे ऑफिसमधून. डॉट 6:35ला मी ऑफिसमध्ये निघाली आज. डॉट किती असं म्हणजे असं टायमात निघालं. वेळेत काम संपलं किती बरं वाटतं ना. पण काही लोकांना बघवत नाही वेळेत निघणारी लोक. त्यामुळे ना अशी लोक काम वाढवतात दुसऱ्यांचं की ना ते स्वतः टायमात निघू शकत नाही, म्हणून ते लोक दुसऱ्यांना जास्त काम देतात आणि उद्याचं काम पण आजच करून घेतात. पण माझी करंट कंपनी अशी नाही आहे. खूप चांगले आहेत सगळे. ॲक्च्युली खरंच सगळे खूप चांगले आहेत. थोडे मॅच्युअर्ड लोक आहेत. त्यांना कळतं कसं कोणाशी काय बोलावं, केवढी मस्करी करावी. खरंच खूप सुंदर ऑफिस आहे. सुंदर ऑफिस म्हणजे ऑफिसमधली लोकं खूप सुंदर आहेत, मनमिळाऊ आहेत. कळतं त्यांना की नवीन लोकांना कसं ट्रीट करायचं, कसं वेलकम करायचं. ॲक्च्युली ते लोकं खूप चांगले आहेत. आणि माझे एक मी जेव्हा प्रिवियस एजन्सीमध्ये होती ना, तिथले एक सर आहे, त्यांनी मला हा रेफरन्स दिला होता आणि ते स्वतः इथे कामाला आहेत. त्यामुळे खरंच जरा जास्त बरं वाटतं आहे. इथले कल्चर पण सॉर्टेड आहे, जास्त काही टेन्शन नाही आहे. इथे ना मेन म्हणजे पॉलिटिक्स नाही आहे. बेस्ट.
अजिबात नाही आहे. त्यांना काही लेणं देणं नाही तुम्ही काय करता काय नाही. ते येतात, त्यांचं काम करतात आणि निघून जातात आणि तुम्हालाही तुमचं काम करून देतात. ह्या 6 दिवसात मला एवढं बरं वाटतं. मी खरंच खूप मोकळा श्वास घेते आहे आणि मला खरंच खूप जास्त चांगलं वाटतं की मी इथे जॉब स्विच करण्याचा हा निर्णय घेतला आहे. असं म्हणजे मला अजिबात पस्तावा वाटत नाही. मला माहिती आहे 6-7 दिवस झालेत, बट आपल्याला कळतं जेव्हा आपण नवी जागी जातो ना आपल्याला कळतं की आपलं जमू शकेल की नाही. पण ह्या 6 दिवसात मला खरंच असं वाटलं की मी इथे जमवू शकेल. माझं काम मी फ्रीली करू पण शकते. असं सारखं नॅगिंग नाही आहे कोणाची, हे झालं की नाही ते झालं की नाही, काय करते नाही आहे. त्यांनी बोलतात आम्ही तुम्हाला तुमच्या कामासाठी हायर केलं, तुम्ही तुमचं काम करा, तुमचं आयुष्य सोपा, आमचं आयुष्य सोपा. खरंच खूप खूप चांगले लोक आहे तिकडचे. मला खूप आवडले तिथले लोक. क्रॉस फिंगर असंच राहू दे, नजर न लागू दे, टचवूड. तुम्ही म्हणा आज मी ट्राय करणार होते कुठेतरी नवीन जागी बघायला की एखादी गोष्ट काही नवीन आहे का. पण ना मला पाणीपुरी खायची जाम इच्छा झाली आहे आणि मला दिसत नाही आहे कोण पाणीपुरीवाला. इकडे पाणीपुरीवाल्याचा स्टॉल दिसत नाही आहे. त्यामुळे तर मला माहीत नाही की मी काय खाणार आहे. की स्टेशनला जाऊन बघावं हा विषय चालला आहे माझ्या डोक्यामध्ये. काय करू, खूप जास्त पाणीपुरी खायची इच्छा झाली. ठीक आहे, बघूया कोण दिसते का. इथे कॉलेज आहे, मला नाही माहिती कोणतं कॉलेज आहे. तो हॉस्पिटल आहे माहीत नाही. पण यार कन्स्ट्रक्शन किती सुंदर आहे. मला खरंच ही बिल्डिंग रोज बघून ना खरंच खूप चांगलं वाटतं की ॲक्च्युली जर अशा बिल्डिंग्स नसल्या असत्या तर किती बरं झालं असं. ह्या साध्या बिल्डिंग्सपेक्षा ह्या बिल्डिंग्स खूप मजबूत वाटत आहेत. तुम्ही विचार करा 150-150 वर्षा जुन्या बिल्डिंग्स आहेत ह्या आणि अजून पण तेवढंच छान वाटत आहेत. मला वाटतं जेव्हा ह्या बांधल्या असेल तेव्हा किती छान वाटलं असेल. हे कोर्ट आहे ॲक्च्युली. हां, बिल्डिंग माहीत नाही कोणतं कॉलेज. त्याच्या अगोदर एक कॉलेज आहे, मला वाटलं इंजिनिअरिंगचं एक कॉलेज आहे इथे आणि त्याच्या बाजूला एक कोर्ट आहे आणि मस्त आहे यार हे. खरंच तेव्हा किती सुंदर दिसत असेल जेव्हा बांधलं असेल. तुम्ही माझा यूट्यूब तुम्ही मला सबस्क्राईब करा. आणि किती सांगते तुम्ही मला सबस्क्राईबच नाही करत यार. असं थोडी असतं, असं नाही करायचं ना. मी रोज असं एवढी मेहनत करून व्हिडिओ करते की नाही माहिती आहे, स्वतःसाठी करते पण तुमच्यासाठी पण करते. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आवडत असतीलच ना. मी कधी कधी खूप फटाफट बोलते का, मला सगळे बोलतात मी खूप फटाफट बोलते. म्हणजे ना समोरच्याला कळायला 2 मिनटं लागतात की मी काय बोलले 2 मिनटापूर्वी आणि मग तोपर्यंत माझं पूर्ण कॉन्व्हर्सेशन झालेलं असतं. ठीक आहे, मी हळू बोलायला सुरुवात करेल. ओके, पण प्लीज तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाणी पुरवायला दिसला तर मी व्हिडिओ काढते. नाही तर आता मी ऑलरेडी स्टेशनपर्यंत आलेली आहे. 2 मिनटात मी स्टेशनला पोहोचेल आणि तो खालचा बोगदा उतरेल. ठीक आहे, स्टे ट्यून, भेटत राहूया.